भारा भागवत यांच्या फास्टर फेणेची काश्मीरी करामत या कादंबरीतून पहिले प्रकरण. बन्या नारळ फोडतो. ब ब ब बन्या उठ, तुझी खिंड आली. मालीने दिलेल्या कोपरखळीने बनेश उर्फ फास्टर फेणे खडबडून जागा झाला. माले, कशाला ग एवढ्या काळोख्या रात्री उठवलंस मला? तो कुरकुरला. काळोखी रात्र? माली म्हणाली. डोळे उघड, बाहेर चांगलं उजाडलंय बघ. बनाने डोळे चोळीत पाहिले. बाहेर बर्फाच्छादित डोंगरांच्या कडा चमचम करीत होत्या. पूर्व क्षितिजाला गुलाबी छटा चढलेली होती. फिकीच, पण बर्फाला चकाकी द्यायला ती पुरेशी होती. बन्या आता चांगलाच जागा झाला होता. तो म्हणाला, माझी खिंड काय म्हणालीस? तुझीच, मालूने हसून उत्तर दिले. बन्याला खिंडीत आलोत आपण. बन्याल खिंडीत आलोच आपण. वारे जोक, बन्या पुटपुटला. आणि खरं नाव मुळी बनिहाल आहे. माली हसली. बन्याचीच खिंड? कारण फास्टर फेणे ती गाजवणार आहे असे वेडेवाकडे भाकीत तर त्या पोरीला जाणवले नव्हते. किडकिडत पण तुडतुडीत फास्टर फेणेची ओळख तुम्हाला नव्याने करून द्यायला नकोच. ही माली म्हणजे फास्टर फेणेची मामे बहीण. पुण्यात कसबा पेठेत राहणारे बन्याचे एक गुलहौशी मामा तुम्हाला ऐकून माहीत आहेत. त्यांची मुलगी. मामा मामींनी ही काश्मीर ट्रिप काढली तेव्हा बन्यालाही त्यांनी बरोबर घेतले होते, पण एका अटीवर. तिथं नॉर्मल मुलासारखं वागायचं. रणगाडे, चिनी हेअर अन पॅराशूटच्या गोष्टी करायच्या नाहीत. माली म्हणाली होती, बाबा, युद्ध केव्हाच संपलं, आता रणगाड आणि पॅराशूटच्या गोष्टी कशाला हव्यात? गंमत अशी की युद्ध संपले तरी हेरगिरी संपत नसते. त्याला बन्या काय करणार? आणि रणगाडे, पॅराशूट म्हणाल तर त्यातल्या 50% गोष्टी टळणार नाहीत. असा जर विधी संकेतच असेल तर त्याला तरी बन्या काय करणार? बन्याचा तुम्ही हात धराल 1 वेळ, नाही 10 वेळ, पण ब्रह्मदेवाचा हात कुणी धरला आहे? म्हणून मामाच्या अटीवर फास्टर फेणेने नुसते ओठ उघडून टक केले. तो काहीच बोलला नाही. तेव्हा मौन संमती लक्षणम म्हणून मामांना त्याचा तो होकार मानणे भाग पडले होते. शिवाय मालीनेही आपल्याकडून एक अट घातली होती. ती म्हणजे बन्या इज ए मस्ट. तिच्या मते बन्या नाही तर ती ट्रिप कसली? मामा त्यावर गंभीर तोंडाने म्हणाले होते, खरं आहे तुझं म्हणणं. हा बन्या प्रत्येक ट्रिप सार्थ करतो यात शंका नाही. तुला टू ट्रिप या क्रियापदाचा अर्थ माहीत आहे माले? नाही. कशाला तरी अडखळून पडणं. मामा गालातल्या गालात हसून म्हणाले, हा पोरगा बरोबर असला की आपण कुठेतरी ठेचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं. मग जरा थांबून ते पुढे म्हणाले होते, ठीक आहे, बन्याला घेऊ आपण बरोबर. कारण मेजवानीत काय किंवा सफरीत काय, ठेचा खाणं इज ए मस्ट. त्याशिवाय मजा नाही, क्यों? आणि मामासाहेबांच्या डिसाळ जोकवर मामींनी नाक मुरडले असले तरी माली मनमुराद हसली होती. बन्या उर्फ फास्टर फेणे सहलीत सामील झाला होता. पठाणकोटहून काल सकाळी निघालेली बस सबंध दिवस अन अर्धी रात्र प्रवास करून किती वरी, नद्या आणि दऱ्या ओलांडून
5-7 हजार फूट उंचीच्या पर्वतराजीत शिरली आणि मग चढ उतार करीत ठेच काढत श्रीनगरच्या वाटेला लागली. पोटात घेतलेल्या उतारूंची ती अक्षरशः आडे घुसळत होती. बन्यासारखे काही सुखी जीव सोडले तर अद्यापी कुणाचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. मध्येच ही बया गिअर बदलून चिकार फरफराट करी आणि मागच्या नळीतून जेट विमानासारखा दूर सोडीत 6000 फूट उंच चढे. तेव्हा आतले प्रवासी ओठ दाबून जीव मुठीत धरून बसत. मध्येच ती शेकडो फूट खाली घसरणीला लागली की पोटात उठलेला गोळा कुणीतरी फसकन काढला अन पोकळी निर्माण केली आहे असा त्यांना भास होई. पठाणकोटहून निघताना दूर दिसणारे डोंगर किती साजरे होते अन आता तेच किती उग्र बनले आहेत असे वाटे. त्या डोंगराचे केव्हाच पहाड अन पहाडांचे पर्वत बनले होते. डावीकडे पांढऱ्या शुभ्र बर्फाने न्हायलेल्या त्यांच्या रांगा मध्येच हिरवळीची ओढणी घेऊन खड्या होत्या, तर उजवीकडे तिकडे बघण्याचीच सोय नव्हती, कारण हजारो फूट खोलीची दरी तिथे तुमचा घास घेण्यासाठी आवासून बसली होती. आकाशातून भुरूभुरू हिमवृष्टी चालूच होती. दिवस जिव्हाळ्याचे आणि इथे डोंगरघाटात तर थंडी कडाक्याची होती. सारे उतारू गुरफडून जागत बसले होते. बस पहाडाच्या कडेकडेने जात होती. वाट भलती अरुंद नि धोक्याची होती. ड्रायव्हरचे सर्व कसब इथे पणाला लागत होते. खरे म्हणजे या भयंकर घाटातून मोटारींना रात्री जाण्याची परवानगीच नसे. जम्मूला किंवा खुदला त्यांना मुक्कामच करावा लागे. आणि तरी या ड्रायव्हर बुवांनी हे जबरे धाडस करून रात्रीच गाडी कशी दामटली हे एक कोडेच होते. कदाचित श्रीनगर गाठण्याची त्यालाच घाई असेल किंवा दुसऱ्या कुणाला घाई असेल आणि त्याने याला मिंदा केला असेल. बन्याने स्वेटरची कॉलर चिमटीत घट्ट दाबून धरली अन मफलरमध्ये लपेटलेले डोके हलकेच खिडकी बाहेर काढले. फुश्श! तो मान एकदम आत ओढीत म्हणाला, बर्फ पडतच आहे की. मग काय तर, ते चांदण्यात चमकणारे ठिपके म्हणजे हिमपुंजकेच आहेत. बायनॉक्युलर काय झाला? बन्याने आपल्या वाळकुट्या हाताने बाकावर चाचपल्यासारखे केले. शेजारच्या गिड्ड्या दणकट इस्माला तो गुरगुरत म्हणाला, अहो जरा सरकून बसा. पण तो माणूस ढिम्म जागचा हलला नाही. त्यामुळे बन्याचे त्याच्याबद्दलचे मत आणखीनच वाईट झाले. का कुणास ठाऊक हा माणूस बन्याला पहिल्यापासूनच आवडला नव्हता. शेवटी बरेच चाचपल्यावर मामांची दुर्बीण बन्याला त्या गृहस्थाच्या मांडीखालीच मिळाली. ती चटकन उचलून त्याने डोळ्यांना लावली आणि तो खिडकीबाहेर पाहू लागला. माली म्हणाली, रात्रीचं काय दिसणार तुला त्यातून? तो माणूसही मगाशी दुर्बिणीतून पाहत होता. मला वाटलं तुला त्याने ती परत दिली असणार. बराच वेळ बन्या ती हिमपुंजांची बरसात दुर्बिणीतून पाहत होता. माली देखील चुपचापपणे फिक्या चांदण्यातली ही भुरभुर बघत राहिली. मध्येच बन्याने डोळे वटारले होते. तो उद्गारला, माले, तो पांढरा पुंज फार मोठा होता. मग त्याचा आकारही निराळा होता. ते बर्फ नव्हते. मी दुर्बिणीतून पाहिलं तरी मला स्पष्ट दिसलं असं नाही. तरी पण मला वाटतं तो आकार कसा वाटला सांगू? कसा? पॅराशूट सारखा. चल, काहीतरीच. बन्या. इतका वेळ पेंगत असलेल्या मामांनीही तो शब्द तेवढा नेमका टिपला. चिंतेचा सूर काढीत ते म्हणाले, तू काय कबूल केलं होतंस? तुम्ही लक्ष देऊ नका हो त्याच्याकडे, मामी म्हणाल्या. तो स्वप्नात आहे. पण बन्याला घेरणारा संशय जाईना. त्याने पुन्हा खिडकीतून डोके काढले
पण हिमबिंदूंचा काजव्यासारखा गजबजाट त्याला घेरायला आला. तो पुंज काही परत दिसला नाही. त्याने मुकाट्याने मान आत घेतली. मग भुवया आक्रसून तो कितीतरी वेळ आपल्याशीच विचार करीत बसला होता. तशाच स्थितीत त्याला केव्हा झोप लागली आणि दुर्बीण हातातून केव्हा पडली ते त्याला कळले देखील नाही. आणि आता बनिहाल खिंड आली म्हणून मालीने त्याला जागे केले तेव्हा तो खडबडून उठला. बनिहाल खिंड समुद्र सपाटीपासून 1000 फूट उंचीवर आहे. म्हणजे बस आता पुष्कळच खाली आली होती. गचके बसणे कमी झाले होते. जागे झालेले उतारू पुढच्या स्टॉपची वाट पाहत होते. आता पुढचा स्टॉप म्हणजे बनिहाल गाव. तिथेच त्यांना चहा पाणी अनेक उरकायचे होते. मालीनी बन्या यांनी मात्र आधीच थर्मासमधला चहा झोकला होता. खिंडीत हिंदकळावे लागले नाही, पण ती होती बोळकंडीची. दोन्ही बाजूंस पहाडाच्या भिंती उभ्या होत्या, त्यामुळे कोंडल्यासारखे वाटत होते. शेवटी खिंड संपली आणि बसला सपाट पठारावरून संथपणे वाटचाल करण्याची संधी मिळाली. हवा अजूनही थंड होती, पण तिच्यातला झुंबरेपणा संपला होता. हळूहळू सूर्य वर आला आणि त्याच्या कोवळ्या उन्हात मनाला प्रसन्न वाटू लागले. दोन्ही बाजूंच्या गवतावरून पांढऱ्या उंच टोप्या घातलेले अन पायघोळ कफनीवाले गोरेपान धनगर आपली मेंढरे हाकीत चाललेले दिसू लागले. अंगाभोवती एखादा बुरनूस गुंडाळून ते आस्ते आस्ते जात होते. मोटार दिसली की गवताच्या काड्या चावीत नुसते बघत कितीतरी वेळ उभे राहत. काश्मीरी सुंदर्या रंगीबेरंगी झब्बे घालून पाणी भरायला जाताना दिसत. त्यांच्या कानांतली लोंबणारी कर्णफुले डुगुडुगू हलत. ती चांदीची असतील की कथलाची, आणि कपडे रंगीत असले तरी त्या सुंदर लोकांना शोभण्या इतके भारी थोडेच असत. हलके जाडे भरडे इतकेच नाही तर मळकट कपडेच फार. माली म्हणाली, सौंदर्य आणि दारिद्र्य यांचं असं मिश्रण जगात कुठं सापडेल का रे बन्या? बन्या काही उत्तर देणार इतक्यात खाडकन आवाज करून बस बाई उभ्या राहिल्या. आला बनिहाल गाव. लोक भरभर खाली उतरले. या ठिकाणी अर्धा तास बस थांबणार होती. पलीकडे 50-1 फुटांवर एक बैठे खोपटे होते, छप्पर पत्र्याचे, पण सध्या बर्फाने शाकारलेले. बाहेर एक शब्दी पाटी लटकत होती, हॉटेल. आता आत एक कायम पेटलेल्या शेगडीवर गरमागरम चहा उकळत होता. जवळच एका तिवईवर गरमागरम भज्यांसारख्या तेलकट पदार्थांनी भरलेल्या थाळ्या होत्या. मिठाई होती. हिमलाह्यांचा चटकदार मजेशीर मारा झेलीत मंडळी त्या हॉटेलकडे धावली. मामा मामी पण तिकडेच गेली. बन्यानी माली मात्र पिशवीतल्या चिवड्याचे बकाणे भरीत तिथेच उभी राहिली. दोघांनीही एकदा सारा आसमंत नजरेने टिपून घेतला. डावीकडे खालच्या दरीतून पठार चढून आलेली सडक होती. सडकेला लागून उजवीकडे बराच मोठा उतार होता. त्या पठारावर मुले चेंडू खेळत होती. त्यापुढे भीषण कडा असून त्या कड्याखाली 500 फूट खालची प्रचंड दरी होती. दरीच्या पलीकडून फरलांगभर अंतरावर एक ओढा वाहत होता आणि त्या ओढ्याच्या सांडव्याखाली लष्करी गाड्यांचा एक काफिला अलीकडे येत होता. त्यात जीप गाड्या, मालट्रक अन चिलखती गाड्या होत्या. आत जवान भरलेले होते.
काही बंदूकधारी जवान पायी चालत होते. ती लष्करी हालचाल पाहून फास्टर फेणेच्या हृदयात जुन्या स्मृती कालवू लागल्या. डावीकडे उतारा घालून ती सडक अलीकडे येऊन पठार चढली होती. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती. पॉप्युलर वृक्षांच्या मोठ्या मोठ्या राया होत्या. पॉप्युलर वृक्षांच्या मोठमोठ्या राया होत्या. टॉक काय रे बन्या? माली बन्याची बाही पकडून म्हणाली. ते पाहिलंस? पाहिलं, माली म्हणाली. साधा चेंडू नाही, तो बर्फाचा बॉल आहे. अशा चेंडूची आबाधुबी खेळायला मजा येत असेल नाही? लालबुंद गालाची गोरीपान मुले बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकीत होती. काहींचे गोळे रव्याच्या फुसक्या लाडवासारखे मध्येच फुटत अन फुसकन खाली पडत, तर काहींचे बरोबर नेम साधून कुणाच्या तरी पाठीवर आपटत अन सभोवतालून भुसनळ्यासारखे हसू फुटे. मध्येच कुणीतरी हा हू करून श्वास ओढून घेई अन थंडीने लाल झालेले आपले नकुटे चोळी. चल की माले, आपणही खेळूया. आतापर्यंत हा स्नोबॉलचा खेळ आपण फक्त इंग्रजी गोष्टीतून पाहिलाय. बन्या टणटण उड्या मारीत उतरणीवर गेला. त्याने पसाभर भुरभुरीत हिम गोळा केले, त्याचा लाडू बनवला आणि तो मालीच्या अंगावर भिरकावला. पण माली चटकन बाजूला झाली आणि लाडवाचे भुसकट बनले. बन्या खो खो करीत हसतो आहे तोच त्याच्या नाकावर एक गोळा येऊन आपटला आणि हाय हुई करीत त्याने बाजूला उडी मारली. एक उस्ताद मुलगा कशी जिरवली अशा अर्थाने बन्याकडे पाहून हसत होता. दुसरी मुलेही त्या खसखशीत मिसळून गेली. बन्याही खूप मोठ्याने हसला आणि म्हणाला, असं आहे होय, थांब मी तुला दाखवतो. आणि त्यानेही लाडवाची एक गोळी वळून फेकली. तिने मघाच्या मारेकरी मुलाची लोकरीची टोपी पुटदिशी उडवून दिली. ती दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर जाऊन बसली. वेल प्लेस्ड, माली ओरडली. तुला याची टोपी त्याला घालणं इतकं छान जमेलचं वाटलं नव्हतं बन्या. तुम बच्चे लोग हमेशा ऐसा खेल खेलते हो. जी, एक छोटी मुलगी ओंजळभर हिम घेऊन आपल्या तोंडाला पावडरीसारखे चोळीत म्हणाली. कभी कभी बड़े लोग भी खेलते हैं हमारे साथ. श्रास्टर फेणेने पाहिले तर गिड्ड दणकट उतारू त्या पोरांच्या खेळात सामील झाला होता. 5-6 वेळा त्यांच्याशी शेंडूफेक करून झाल्यावर त्याने जरा बाजूला जाऊन एक भला मोठा लाडू वळायला घेतला आणि तो वळून झाल्यावर पठाराच्या काठाला जाऊन त्याने खालच्या दरीत डोकावून पाहिले. मग एकदम त्याने नारळा एवढा बर्फ गोळा खाली सोडून दिला. 500 फूट खाली जाऊन पडताच त्याच्या ठिकऱ्या झाल्या. यानेच मगाशी आपली दुर्बीण तुला न विचारता घेतली होती, तू झोपला होतास तेव्हा, माली हळूच म्हणाली. बन्यानं हो केले. मग त्याने दुर्बीण डोळ्यांना लावली आणि दरीतल्या बर्फाच्या त्या ठिकऱ्यांवर दृष्टी केंद्रित केली. मग ती आजूबाजूला फिरवली. बन्या, पलीकडचा तो मिलिटरीचा काफला किती स्लो येतोय सारखं वाटतं नाही? खरं तर तो म्हणजे फास्ट येत असणार. दुर्बिणीतून दिसतोय का रे त्याचा स्पीड वाढलेला? फास्टर फेणेने तिला उत्तर दिले नाही. लष्करी गाड्यांवर रोखलेली दुर्बीण हळूहळू अलीकडे ओढल्यावर त्याने ती जवळजवळ 90 अंशाच्या कोनात स्थिर केली. थेट खाली दरीत उभा असलेला सैनिक पोशाखातला माणूस आता दुर्बिणीच्या भिंगापुढे आला.
सगळे सैनिक तिकडे कूच करतायत आणि हा एकटाच इकडे काय करतो आहे? काचकूच मालीने विनोद केला. हजारांतला एखादा माणूस तसा असतोच काचकूच करणारा, ड्युटी टाळणारा. पण काय हे? किती वेळ ह्याचं चहापान चालणार आहे? बन्या, मी आले पाहून. फास्टर फेणेने तिचे बोलणे ऐकले नाही. तो त्या खालच्या माणसाची हालचाल टिपण्यात दंग झाला होता. हा नुसताच लष्करी ड्युटी टाळणारा नाही, बन्या पुटपुटला. हा दुसऱ्याच्या कुणाची तरी ड्युटी बजावणारा असावा. याच्या राग रंगावरून यह भला आदमी नाही मालूम पडता. फास्टर फेणेला शंका यायला तसेच जबरदस्त कारण घडले होते. त्याच्या हातातल्या दुर्बिणीने त्याला माहिती दिली होती की सैन्यातून अडवाटेला आलेला हा माणूस त्या गिड्ड्या उतारूने फेकलेल्या बर्फगोळ्याच्या दिशेला आला. लाडू फुटून त्याचे तुकडे होताच त्याच्या भिरभिरत्या नजरेने ते पाहिले आणि मग खाली वाकून त्याने त्यातला एक तुकडा उचलला. बर्फाचा तुकडा? तो कशाला उचलायचा? दुर्बिणीची छाती फिरवीत बन्याने दृश्य जास्त ठळक केले. वेट, तो बर्फाचा तुकडा नाही, नाहीतर हातात वितळला असता. हा वितळत नाही, हातावर चांगला पसरतो आहे, उलगडतो आहे. कागदासारखा कागदच आहे तो. माले, तो चिठ्ठी वाचतो आहे. मालीला ते शब्द ऐकू गेले नाहीत, कारण ती केव्हाच खोपटाकडे पळाली होती. खालचा तो सैनिक तो चिठ्ठी उचलून भराभर वाचित होता. मग त्याने वर हात करून समजलं अशा अर्थी खूण केली आणि खाली डोंगरकड्याला लागून असलेल्या झाडीत तो गुल झाला. फास्टर फेणेने दुर्बीण फिरवून पाहण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुठल्याही वाटेने तो माणूस पुन्हा आपल्या लष्करी मित्रांना मिळालेला त्याला दिसला नाही. कारण त्याची वाट दुसरीच असावी आणि त्याचे खरे मित्रही दुसरेच असावेत. बन्या पुन्हा पुटपुटला आणि तो दुर्बिणीचा हात खाली करतो आहे तोच त्याच्या दृष्टीला अवघ्या 4 फुटांवर 2 पठाणी चढाव दिसले आणि 4 फुटांवर 2 पठाणी चढाव दिसले. आत पाय असलेले चढाळ त्याने चटकन वर पाहिले. गिड्डा दणकट उतारू त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याचे वरचे दात खालच्या ओठांवर रोवले गेले होते. संदेश भेजने का और तरीका है तुम्हारा? बन्याने काहीतरी बोलायचे म्हणून म्हटले. जी. तो एक पाऊल पुढे टाकीत म्हणाला. इधर दे दो वह दुर्बीन. क्यों? दे दो बोला ना. तो गुरकावला आणि बन्याच्या हातातली दुर्बीण त्याने जवळजवळ हिसकावूनच घेतली. दुर्बिणीच्या मधल्या चातीवरून त्याची बोटे सरसर फिरली. शक्य तेवढ्या त्वरेने त्याने फोकस बदलून टाकला होता. जिसमें अपना कोई संबंध नहीं उसका जिक्र करना बुरी बात है. दुर्बीण दे दो. बन्या लालबुंद होत म्हणाला. इतना गुस्सा क्यों करते हो? आणि पुढचे वाक्य तो ओठातल्या ओठात बोलला. मुझे तो यह गद्दारी का मामला मालूम होता है. बेवकूफ. एकाएकी संतप्त झालेल्या त्या माणसाने हात उगारल्यासारखा केला, पण दुसऱ्याच क्षणी आपण हे काय करतो आहोत असे वाटून त्याने स्वतःला सावरले. एक कृत्रिम हास्य करून एकदम खाली उतरवलेल्या आवाजात तो म्हणाला. तुम्ही लड़के लोग भलभलत्या आइडिया दिल में आणीत असता. मेरा भाई है वह. वहाँ नीचे मेरा मकान है. बस का टाइम थोड़ा है, इसलिए मैंने इसको चिट्ठी भेजी. इसमें क्या हो गया? या त्याच्या संबंध सावरासावरीला बन्याने मागे मागे सरत एकच उत्तर दिले. दुर्बीण दे दो. आणि मग एक गिरकी खाऊन फास्टर फेणे पळत सुटला, कारण त्याच्या शंकेची आता खात्री बनली होती. चहाच्या खोपटातली आपली मामा मामी नि मामे बहीण यांची त्याच्या मनातून केव्हाच उचलबांगडी झाली होती. एकाच विचाराने त्याला आता घेरले होते.
तो विचार म्हणजे हा गिड्डा दणकट माणूस अगदी निश्चितपणे कुणीतरी हेर आहे आणि तो खालच्या दरीतला माणूस त्याचा पोशाख जवानाचा असला तरी नक्की कुणीतरी गद्दार आहे. गद्दार म्हणजे फितूर, शत्रूला सामील असलेला माणूस. पण गद्दारी फितुरी आत्ता कशाला तरी एवढ्या गडबडघाईने? आता काही लढाई चाललेली नाही. हे काश्मीर आहे, भारताचा सीमा प्रदेश आहे हा. इथे सदाच लढाईचं वातावरण असतं. नेहमीच इथं बंदोबस्त असतो. नाहीतर तो लष्करी काफिला कशासाठी इथून चाललाय? पाकिस्तानी हेर इथं नेहमीच झुरळासारखे वावरत असतात. भारताशी दुश्मनी करणं एवढं एकच ध्येय पाकिस्तान डोळ्यांपुढे ठेवून आहे. तोवर या सीमा भागातून नेहमीच झाडू मारावा लागतो. झुरळं झटकणारा झाडू. आणि तो दरीतला माणूस तर ए ग्रेड झुरळ आहे. आणि हा बसमधून आपल्याबरोबर आलेला दणकट गिड्डा म्हणजे नंबर 1चा टोळ आहे. नाकतोडा. याला ठेचलाच पाहिजे. बन्याला एकदम आठवले यापूर्वीच्या 2 स्टेशनांवर गिड्डाने अशीच मखलाशी केली होती. जम्मूला त्याने कुणाला तरी सरळ पत्रच खरडून दिले होते आणि खुल्ला तो खुद्दच धावत गावात जाऊन परत आला होता. गावोगाव कसल्या तरी बातम्या पोचवणारा खबऱ्या तर नसेल हा? तंगड्या जबरदस्त बरं का याच्या? पोस्टाचा रनर म्हणून याला केव्हाच नोकरी मिळेल. पण नको, ही पिढा पाकिस्तानी असावी. हिंदुस्थानात याला नोकरी देणं म्हणजे अस्तनीत निखारा बाळगणं होईल. अणूच्या अंतर्भागात इलेक्ट्रॉन ज्या वेगाने भिरभिरत असतात तशाच वेगाने हे विचार बन्याच्या मस्तकात फिरत होते. त्या विचारांनीच त्याला गिरकी खाऊन डावीकडे धावायला लावले होते. लष्करी काफिल्याच्या मोटारी त्याच बाजूने पठार चढून वर येत होत्या आणि फास्टर फेणेचे विद्युत वेगाने ठरवले होते की आपणही हेर बनायचे आणि बातमी तातडीने फौजी अधिकाऱ्यांना पोचती करायची. पण कांगारू सारख्या 3-4 ताडताड उड्या तो मारतो आहे इतक्या त्याच्या पाठीत काहीतरी आपटले. क्षणभर त्याच्या मणक्यांतून जबरदस्त सणक निघाली अन डोळ्यांपुढे काजवे चमकले. आई ग! फास्टर फेणे किंचाळला आणि अर्धा क्षण थांबून त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवून कळवळ्यासारखे केले. मग लगेच त्या वेदना विसरून त्याने पुन्हा कांगारूचा अवतार धारण केला आणि माग एक पळभरही न थांबता गद्दार गद्दार अशा गर्जना करीत त्याने सरळ लष्करी काफिला गाठला. त्याची ती तुफान दौड अन आरडाओरडा यांचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. सबंध लष्करी कारवान ब्रेक दाबल्यासारखा उभा राहिला. अग्रभागी चालणाऱ्या जीपमधून 5-6 जणांचा एक गट सराईतपणे खाली उतरला आणि फास्टर फेणेची अलर्ट मध्ये वाट पाहू लागला. फास्टर फेणेची तुफान मेल तिथे येऊन थडकली अन इंजिनसारखी वाफा सोडू लागली. एक जवान काही विचारणार तोच त्याच्या अधिकाऱ्याने त्याला दाबले. काही क्षण त्याने बन्याला दम खाऊ दिला. मग विचारले, बोलो, क्या बात है? वह ह आदमी हेर है जासूस. बन्या बराबर सांगू लागला. त्याला पकडा तुम्ही. खाली त्याचा साथीदार उभा आहे दरीत. गद्दार. आणि तो थांबला. त्याची दमछाक झाली होती. अधिकाऱ्याच्या फितीवरून तो लेफ्टनंट कर्नल दिसत होता. मोठा अधिकारी. त्याने उजव्या हातातला बॅटन डाव्या हातावर आपटला. बन्याकडे त्याने रोखून पाहिले. मग त्याने सटासट हुकूम दिले.
तुम 4-5 आदमी नीचे दौडो. पहाडाच्या तळाशी ते जंगल आहे, ते पुरतं विंचरून काढा. हा छोकरा सांगतो त्यात तथ्य असावं. आपल्या पलटणीत जहराचा थेंब असावा याची मला अलीकडे शंका आली होतीच. आणि हा ज्याच्याशी भांडत होता तो इसम कुठे गुल झाला? गिड्डा दणकट माणूस खरोखरीच अकस्मात नाहीसा झाला होता. अर्थात त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यामुळे त्याच्याबद्दलचा संशय आणखीनच बळावणार होता. ढूंढ लो उसको. 5-6 जवान पठारावर पांगले. गिड्ड्याचा शोध सुरू झाला. इतक्यात समोरून ओळखीची हाक आली. बन्या, तो गिड्डा या अवघड कड्यावरून उतरला मगाशी, तो बघ दिसतो आहे. एक जवान कड्याजवळ पोचला होता. त्याला माली म्हणाली, वह देखो. जवानाने पाहिले तर एक कपारीला धरून तो गिड्डा माणूस खाली उतरत होता. बापरे, भयंकर अवघड आहे ती वाट. पडला बिडला तर? माली बोलते आहे आणि बन्या तिथे पोचतो आहे तोच त्या माणसाचे हात निसटले आणि मग एखाद्या चित्रपटातल्यासारखे भीषण दृश्य त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. सपाट्याने खाली गेलेला तो देह शेवटी झाडीत पडून दिसेनासा झाला. मग त्या बर्फाच्या गोळ्याप्रमाणे त्याच्याही टिकऱ्या उडाल्या की झाडीतच कुठेतरी तो घायाळ होऊन पडला हे त्यावेळी कळायला मार्ग नव्हता. बन्याच्या शेजारी त्याचे मामा येऊन उभे राहिले होते. त्यांची छाती दपापली. ते मालीला एकीकडे दबलेल्या आवाजात म्हणाले, माले, टू ट्रिप हे क्रियापद कारक सुद्धा असू शकतं बरं का. नुसता पडणं एवढाच अर्थ नाही त्याचा, पाडणं असाही होतो. जवानाने डोळे विस्फारले. मग मागे वळून त्याने साहेबांना वर्दी दिली. गिर गया, दिखाई नाही देता. अधिकारी तेवढ्यात तिथे येऊन पोचला. त्याने बन्याकडे वळून म्हटले, थँक्यू सो मच. तो जगला असला तरी त्याची जागा आता तुरुंगात आहे. त्या गद्दारालाही आम्ही सोडणार नाही. थँक्यू अगेन. युअर नेम? बनेश. और मेक इट फास्टर फेणे. ते ऐकून कर्नलने डोळे तांभारले. मग तो हात पुढे करीत म्हणाला, ग्लॅड टू मीट यू. तुझ्याबद्दल ऐकलंय मी. हू हॅजंट? आणि दिलखुलास हसून तो म्हणाला, इवन दी डेफ हॅव ऑफ यू, सो यू आर ॲट अगेन. विश यू गुड लक. 20 उतारांची एव्हाना त्यांच्या भोवती गर्दी जमली होती. सर्वांचे कुतूहल अर्थातच कडेलोटाला पोचले होते. पण तो ड्रायव्हर खमक्या लेकाचा श्रीनगर केव्हा गाठतो ही एकच चिंता त्याला ग्राशीत असणार. त्याने आपला हॉर्न दाबीत पोचा सपाटा लावला होता. नो यूज वेस्टिंग युअर टाईम. कर्नल साहेब म्हणाले, तुम्ही जाऊ शकता आता. अँड थँक्यू अगेन, फास्टर फेने. नॉट ॲट ऑल. बना म्हणाला, आय डीड माय ड्युटी सर. पण तुझं वैशिष्ट्य हे. कर्नल साहेब हसत म्हणाले की अशी ड्युटी बजावण्याची तुला नेहमीच संधी मिळते. ओके, गुड बाय. गुड बाय. उतारू पूर्वीचे -1 बसमध्ये चढले आणि बस धुमधडाक्यात श्रीनगरकडे निघाली. बाहेर लागलेल्या सर्वांच्या नजरा थोड्याच वेळात आत वळल्या. कारण तो कडा, ती दरी नी तो लष्करी काफिला आता मागे पडला होता. फास्टर फेनेला मध्येच मागे पाहण्याची होकी आली आणि तो दुर्बीण शोधू लागला. तेव्हा मालीने त्याला हळूच सांगितले, दुर्बिणीची वाट लागली. बाबा रागावणार आता. म्हणजे काय? तुझ्या पाठीशी हाडं तिला सोसली नाहीत. त्या बुटूक बदमाशानं तुझ्या पाठीत दुर्बीण हाणली तेव्हा तिची भिंग जाम फुटून गेली. तुझ्या माकड हाडाला कितपत लागलं मारुती जाणे.
मी मात्र गडबडीत ती फुटकी दुर्बीण उचलायला विसरून गेले. छान. अगं आई गं, पाठीची आठवण होऊन मध्येच बन्या कळवळला होता. पण दुर्बिणीचं काय? त्याने मामांकडे भीतभीत पाहिलं. मामांनी एक डोळा बारीक केलेला पाहून त्याला बरे वाटले. मामांना म्हणायचे होते, मला सगळं माहीत आहे पोरा. सबंध बस म्हणजे आता एक कढई बनली होती आणि त्या कढईत लाह्या खदखदाव्या तसा चिवचिवाट चालू झाला होता. प्रत्येक जण काहीतरी सांगत होता, विचारित होता आणि सर्वांच्या संभाषणाचा आणि अभिनंदनाचा विषय होता, अर्थात फास्टर फेणे. अखेरीस पोरानं मुहूर्त केलानच. मामी अंगाभोवती शाल लपेटीत म्हणाल्या, नारळ फोडलान? मामा अडकिन सुपारी कात्रीत म्हणाले, अगं मी आधीच म्हटलं होतं की फास्टर फेणे बरोबर असल्यावर प्रवास सीधा होईल हे शक्य नाही. श्रीनगर गाठण्यापूर्वीच एवढं केलंस, पुढं काय काय करणार आहेस बाबा तू? माले, काढ तुझी डायरी अन ठेव टिपून शिकार नंबर 1. नुसती 1 नाही बाबा, माली हसत म्हणाली, 1 अन 2. एक गद्दार आणि दुसरा गिड्डार. आता हा पांचट जोक बनाने मारला. काश्मीरी करामत प्रकरण 1 येथे समाप्त. फास्टर फेणेची काश्मीरी करामत 12 भागवत प्रकरण 1 समाप्त.